जय जिजाऊ जय शिवराय, जय जवान जय किसान. शेतकरी मित्रांनो, मी प्रदीप गर्दने आय सपोर्ट फार्मर आपलं मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपल्या हातात बियाणं नसतं तर हजारो कुटुंबांची उद्याची आशा असते. शेतकरी कष्ट करतो म्हणूनच आपल्या सर्वांच्या ताटामध्ये अन्न पोचतं. म्हणूनच सर्वांनी शेतकऱ्यांचा सन्मान करणं ही सर्वांची जबाबदारी असते. शेतकरी मित्रांनो, मी आज तुम्हाला तुरीबद्दल सांगत आहे. तुरीमध्ये खताचं व्यवस्थापन कसं करायचं. 30 ते 25 दिवसाचं जेव्हा तूर असते तेव्हा तुरीला फुटवे फुटण्यासाठी किंवा तूर वाढण्यासाठी, हिरवीगार पडण्यासाठी युरियाचा उपयोग करा. त्यानंतर अमोनियम नायट्रेट नावाचं खत टाका. फुलधारणा वाढण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट नावाचा खत वापरा. तर आणि फुलातून शेंगामध्ये रूपांतर होण्यासाठी पोटॅश वापरा. जे तिन्ही वापरायचे नसतील तर 12-32-16 किंवा 10-26-26 हे वापरा. आता आपल्या तुरीमध्ये कीटकनाशक ते कीट पडतात, म्हणजे कोणकोणते? मावा, तुडतुडे, हिरकिडे, उमटाळी, केसाळी, पानं पोखरणारी अळी, घोडा जाणारी अळी, हे सर्व जे कीड आहेत त्यासाठी नियंत्रण क्लोरोनायट्रिनिट्रोल हा घटक म्हणून कीटकनाशकाचा फवारणी करायची. प्रोपेनोफॉस, सायपरमेथ्रिन, तसंच लॅम्बडा सॅलोथ्रिन नावाचा घटक ठेव टाकायचा. हे झाले कीटकनाशक. इनॉल, फॉस, फॉस नावाचे कस पॉयझन टाकायचं. नॉन्युरॉन नावाचा, इमिडाक्लोप्रिड नावाचा घटक टाकायचा. हे जेवढे की मी सांगतो ते कीटकनाशक टाकायचे. आता आपल्या तुरीवर बुरशी एकदम तूर 10 ते 15 दिवसाची असताना कोंब असते आणि मरून जाते. खोडावर काळे डाग पडतात आणि पिवळे चट्टे पडतात. पिवळे चट्टे पडून आपले पानावर असे कुरमुडून जातात. त्याला मोजॅक म्हणतात. तो मोजॅक पडतो. त्यासाठी हेक्साकोनाझोल नावाचा घटक, कार्बोटाझिम, लिम्फॉसेट, राविस्टिन मधून, हे झालं बुरशीनाशक नियंत्रण. शेतकरी बंधूंनो, आपल्या तुरीमध्ये जेव्हा फुलधारणा होते ते गळू नये म्हणून आपण नॅप्थेलिक ॲसिटिक ॲसिड नावाचा घटक टाकतो. त्यानंतर फुलातून शेंगामध्ये व दाणे भरण्यासाठी नॅप्थेलिक ॲसिटिक ॲसिड नावाचा घटक टाकतो. ही झाली तुरीवरची खत व्यवस्थापन, कीटकनाशक, बुरशीनाशक आणि टॉनिक यांची माहिती. आय सपोर्ट फार्मर हे माझं चॅनल आहे आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, शेअर करा, लाईक करा, फॉलो करा.
धन्यवाद.